बरं बाई, हे घे झाडा घे, मी भांडी घासते. बाळू, बघितलं ना वा कशी गुणाची हाय माझी सत्यवा. जोरातच हाय माऊंद्याची तयारी. हलसिद्धनाथ अप्पांचं मावद हाय. समद गाव येणार. अंगण आणि घर नुसतं लकलकलच पाहिजे. आई बाहेरनं काय आणायचं आहे काय? माहित आहे, पहाटे चला रानात जाऊन फुलं आणा, दाराला तोरण करा, देवाला हार करा. हा आजे मला बी फुल पाहिजे आहे. तुला काय मुंडाळा बांधायचे आहेत का? आय बघ बाळू मामा मला चिडवतात. बाया, तुला गप बसता येत नाही वय? अगं पण तुला कशा पाहिजे फुल? मला केसात घालायचं आहे. बाळू, पहाटेच्याला उठायचं, गप गुमान फुलं आणायची आणि पहिले माझ्या सत्यवाला द्यायचं, मग देवाला. कळलं ना वा? सत्ते, तुला बाबडीची फुलं आणू का केसात घालायला? आता सत्यवा, जा पाठीत धपाटा घाल मामाच्या, जा. कुठवर आली माऊद्याची तयारी? ओ तात्या, इकडे या. वाईज बसा. गंगे, पाहुण्यासनी पाणी आण जा. पाय धुवाय ताट देऊ का? ताट. अगं हिनूत करायची सवयच आहे तिला. हा बाळूची आई, हा असं मावद झालं पाहिजे. काय गावानं नाव काढलं पाहिजे. हा. आता पांडुरंगाची इच्छा. गावात कोणाकोणाच नावात दिला आहे. तात्या उठ. उगा डोसक्यात खाऊ नका. जा आपल्या घरला. बाळू, असं बोलू नाही. नाही, तात्याला राग यायचा नाही. होय नव्ह तात्या? नाही, राकेशच येतो मी. हा ले काय माहित. येत. देवाप्पा, हो देवाप्पा. अहो देवाप्पा, हो तात्या काय सांगायला आला आहे? काय रे तात्या, तुम्ही सांगितलं होतं ना मग, इकडचं तिकडं तिकडचं इकडं करायचं म्हणून. अरे ते तर तू करतोया. म्या तुला गावातली वार्ता आण म्हणलं होतं. म्हणजे तुम्हाला बी माझ्यासारखंच आवडतं म्हणा की. काय चुगल्या करायला. ए तात्या, उगा वाकड्यात शिरू नका. तात्या, मुद्द्याचं बोल. हा, ते बाळूच्या घरचं कळलं ना व? अरे सांगते तुझ्या तोंडानं. बाळूच्या घरला मावदा हाय. म्हणजे ते आप्पाच्या वाडीला जाऊन आले ना व. जेवण आहे त्यांच्याकडे, कन्या आणि आंबिलीचं. कवा त्याला येतोस का? मग म्या काय करू? समजा गाव जाणार तिकडं जेवाया, म्हणलं तुम्हासनी सांगावा. माया पण सांगितलं नाही का तुम्हाला? अरे तू वार्ता सांगाया आला हायस का आग लावाया? आता तुम्ही सांगितलेलंच काम करतो म्या. अहो तू मयप्पा बी बदलला आहे देवाप्पा. इकडे येणं थांबवलंय त्यानं. बघावं लागल त्याच्याकडं. बघा बघा, आणि तुम्हासनी लागत असेल तर कन्या आणि आंबिल बांधून घेऊन येतो तुम्हासनी खायला. वय वय गम्याला भरून आण. नगा, अरे आमचा देव वेगळा, त्या बाळूचा देव वेगळा. राहिलं
बरं देवाप्पा, ती पारू आहे ना व, कोण पारू र? ती वरच्या आळीतली. ती काळी ए काळी नाही ती, बरं तिचं काय? तिच्यासाठी पोरग हुडकत्यात. आणि मग आम्ही काय करा? अहो तिच्या आई बापाच्या नावानं असं लिंबू कापा की त्यांनी पारूतन माझं लगीनच लावून दिलं पाहिजे. कुंडम कुंडा भुंडम गुंडा. हा म्हणजे वाट बघ. समोर ठेव बघा, समोर. अवकाश. तुला शेतातनं धान्य आणि भाजीपाला सांगितला होता, काय केलं त्याच? ठेवलंच की नीट? नीट ठेव की रे. का पटकन अजून राहिला तर घेऊन ये पटकन. अयो 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 बसवून काय राहिला तर नुसते म्हणते मी. अय्यो, अजून काय करायचं राहिलं? हो अजून काम सुरूच कुठे झाली म्हणते मी. अय्यो, होणार की सगळी कामं? केल्याशिवाय होणार आहेत का काम? स्वयंपाकासाठी चूल कुठे मांडणार? गावच्या बाहेर आमंत्रण गेली, सनई चौघडेवाल्यांना सांगितलं. अहो एवढंच काय, शेतातून धान्य आणि भाज्या तरी आणल्यात का? अय्यो, होणार, सगळं येणार, सगळे त्याच्यासाठीच आलेत की वाड्यावर. ते काही नाही, हालचाल करा, नुसते बसवून राहू नका म्हणते मी. अय्यो, होणार की सगळी कामं. अख्खा गाव आपल्या दिमतीला किंवा वाड्याच्या. पहिले हे बघा की गावातली सगळी माणसं पूजेला इथे कशी येतील ते. सगळं गाव येणार बघा पूजेला, काळजी करायची नाही मी असताना. ते काही नाही, मला माहित, सगळी कामं मलाच करावी लागणार ती. गोदा, ए गोदा. आले जी. हे बघ, परत एकदा सांगते, उद्या इथे श्रेयाळ शेठची पूजा आहे आणि त्या पूजेचा सगळा भार माझ्या डोक्यावर. तेव्हा सगळ्यांनी इथं पूजेला प्रसादाला यायचंय. काय सांग सगळ्यांना? मी एकलीच जाऊ? मग काय पालखी पाठवू? वय वय जाते. आणि ऐक, लक्षात असू दे, सगळ्यात पहिलं आमंत्रण त्या बाळ्याच्या आईला दे, विसरू नको. आणि आमंत्रण असं दे की त्यानं त्यांच्या डोक्यात घुसलं पाहिजे. अक्का, तुम्ही मला हाक मारली का? अय्यो तात्या, अरे तुला जास्तीच ऐकायला येते की काय रे? अक्का, तुम्ही सांगितल्याप्रमाणे समध्यासने आवाज न दिला आहे म्या. अय्यो तात्या, आमच्याकडे एकदा काम करून भागत नाही बघ. तेच काम परत 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 करावं लागतं बघा. कळतात मला टोमणे तुमचे. अक्का, तुमच्या पूजेचं काय खरं दिसत नाही मला. अय्यो, काय रे तात्या, असं काय बोलतोस? तुमच्या वाड्याकडे बघून असं वाटतच नाही का इथं पूजा असन. म्हणजे काय म्हणतोस तू? त्या बाळ्याच्या घरी हा 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 हा, काय ती पूजेची तयारी चालली कसली. वा वा वा, ते फुलं, ते हार, ते सडा टाकलेला, काय ती रांगोळी काढली. हा हा हा, समजा गावाला जेवण द्यायचं म्हणतात ते. करा, काहीतरी करा म्हणते मी. सगळ्या गावासमोर कापणार आहात की काय आपलं नाक? अय्यो महादेवा, महालिंगराया. सुंदरा, गोदे, ये की. या थांबत नाही, लागलीत जाणार हाय. मग आलीस कशाला? गंगे ग बस की जरा. तू तिचं काय बी ऐकू नकोस. काय झालं सांग? या येळाला काही बी कळना झालंय बघ मला. जे काय हाय ते सरळ सांग गोदे. अगं, मी आता येत होते ना,
तर अक्कानं मला पुण्यांदा तुला आवाज द्यायला सांगितलं आहे. अगं पण मला तर ठाव आहे त्यांच्याकडे पूजा आहे ते. अगं तसं नव्ह, पर पुण्यांदा आवाज न देत असं सांगितलं आहे. म्हणजे वाकड्यात शिरती ती अक्का. गंगे तंटा करायच पाहिजे का? हा बाळू, तुझं आमच्या बायकांमध्ये काय आहे? वाड्यावरला सांगावा घेऊन आली आहे. मी त्यासनी सांगितल्याला कळलं नाही का? अरे पर तू मला कशा पाय मध्ये घेतो आहे? मी सांगतो ते ऐका. आपल्याकडचं मावद रद्द करा. काय बोलताय तुम्ही? हा वाटतंय का काय तुम्हासनी? आपली पत ओळखून वागाव माणसाला. पंच आहेत ते वाकड्यात शिरून नाही जमायचं. मी सांगतोय ना, आपल्या घरचं मावतं होणार म्हणजे होणार. बाळू, पण त्यांनी बी सांगितलं आहे गावात त्या दिवशी चूल पेटली नाही पाहिजे. त्यांच्या घरची पूजा आहे ते करणार, आमच्या घरची पूजा आहे आम्ही बी करणार. उद्या कोण आली होते ते. मी काय बोललो नाही, पर सुंदरा आपलं मावद त्यांच्या पूजेच्या दिवशी करायला पाहिजे का? आणले आहे का तुमच्यासाठी? दाखव. आपल्या आरभावे घराण्याचे जुने दागिने आहेत. माझ्या सासूने मला दिले आहेत. उद्याच्याला घाला बरं. हा थांब, हे बघ. अगं बया, आजे काय आहे हे? थांब की धावते. हे बघ. हे घे. मला भाई आजे आणि मला आता हिला बी माहित आहे, तुला बी देणार. हे घे. हे तुला. आय तुझ्यासाठी काय ठेवलं आहेस का नाही? माहित आहे, माझ्यासाठी बी हाय. हे बघ. आरभावे घराण्याचे जुने दाग आहेत हे. मालकांच्या आयानं म्हणजे माझ्या सासूबाईंना मला दिलं होतं. त्यांना त्यांच्या सासूबाईंनी दिलं होतं. आरभावे घराण्यातल्या किती बायकांच्या अंगाला हे डाग लागले असत्या काय सांगता यायचं नाही. बर, उद्याच्याला घराभर दोघींनी बी. हा आय पर बाग घालायला देईल ना मग? आता असं काय विचारते? अगं अंगावर एक डाग ठेवू देत नाही, लगेच काढून घेतो. असं व्हाय? मग त्यासनी सांग यो डाग म्या दिला हाय, मग तुझा बाणाही काढून घ्यायचा. आजे मला यो डाग लई आवडला. तुझ्यासाठी हाय की घाल की. तुम्ही घाल की. होय. ठेवा ठेवा. चाले ए, चला तात्या. लवकर. हा या इकडे. भिंती वरून पुसून घे. आण आण.
चाल की पटकन. अ मावशी आणा इकडे. ए यार इथं कुठं ठेवलं, इकडे ठेव इकडे. माग मांडा ते. हा चाल तिकडे. इकडे ठेवा की. हा अरे 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 सांडू नका. ठेव तिथं. बघा किती काम झाले बाबा. अय्य तात्या, जशी स्वतःच्याच खांद्यावर उचलून आणलीस की रे पोती सगळी. तसं नाही पर ते एवढीच काम, अजून खूप काम बाकी. अय्यो होणार की सगळी काम होणार बघा. पंच अक्काला असं म्हणायचंय का आजची पूजा झाली पाहिजे का समजा गाव बघत बसलं पाहिजे. अय्यो आधी मला सांगा, बाहेर मंडप कधी लागणार? आता दूध आणि तुपाचे हंडे लागणार, अजून पत्रवाळ्या पण लागणार बघा. आणि शेतातून फुलं तोडून पोत्यानं आणायला सांगा. अय्यो दरवर्षीची पूजा किती, लग्न नाही हो. असं पण हे सगळं आपल्याला शोभेल असं करायला नको का म्हणते मी. अहो पंच औषधाला मोल नसतं बघा. तुला बोलायला काय जात रे तात्या. तुम्हाला नको हवं असेल ना तर नको करूया म्हणते पूजा मी. अय्य तसं म्हणायचं नाही हो, मला तसं म्हणायचं नाही. पण कमावलेली तिजोरी रिकामी व्हायला नको मोठेपणाच्या नादात, म्हणून म्हटलं. ए अरे काय तुम्ही पंचाचं नाटकाचं बोलणं ऐकत बसला. हा जा आपण आपलं काम करा. उठा. मावशी चला. झोपायचं नाही रातच्याला सांगून ठेवतो. हा निघा. गेले. अय्यो तात्या तू का थांबलास रे. तू पण निक्की रे, नाही तर तुझ्यासाठी लग्नाला पोरगी शोधणार नाही बघ. असं नका करू पंच. एवढी पूजा झाली ना कंची बघा, पण माझ्यासाठी पोरगी बघा. अय्य माझ्या डोक्यावर तांदूळ पडू दे ना एकदा तरी. अय्य किती ते लाजणं मुरडण निघ की रे. वय 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 येता का हेनरी, अय्यो तुमच्याशी बोलायचंय मला. आत या पटकन. बाळू असं एकलाच का उभा आहेस? काय नाही, उद्याचा दिवस कधी उजाडतोय असं झालंय मला. का उद्या कोण भेटा येणार आहे का तुला? अरे ठावा आहे मला, उद्या मावदा आहे ती. तुझ्या हातचं कन्या आणि आंबील खायचंय मला. खा की, उद्या करते पोट भरून खा. आय तुझ्या हाताला लय चव आहे बघ. काहीतरीच बघ तुझं. बरं ऐक, उद्याच्याला पहाटे उठून मी ज्वारी दळणार आहे. मी अक्काना करते आणि गंगी बी आहे संग ती आंबील करी. हा तुझ्या हाताला जी चव आहे ती तिच्या हाताला चव नाही बघ. बाळू असं नाही बोलाव, मोठी बहन आहे तुझी. अव मी तुमचीच वाट बघत होते. समद्या गावाला आवाज न दिलं का? होय, एक बी उमरा सोडला नाही बघ. मग समधी येतात ना उद्याच्याला? आता ते तुझ्या पांडुरंगाला ठाव. आहेच का अजून तुमचं? कसं आहे सुंदरा, गावातले लोक भीतात त्या पंचाला. त्यांच्याकडचा आवाज ना असल्यावर आपल्याकडे कशाला येतील लोक? त्यांचं बी काय चुकत नाही म्हणा. ज्याला त्याला आपापल्या जीवाची काळजी आहेच की. मग उद्याच्याला समद्या गावासाठी निवड करू का न ग? मला तर कळलं काय करावं ते. उद्याच्याला मावदा आहे, कोण नाही आलं तरी देव येतील.
अहो